राधेकृष्ण मैत्रिणींनो, मी प्रभा आणि प्रभा फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला या काटाच्या ब्लाऊजचा चौकोनी गळा कसा शिवायचा आणि त्यावर आपल्याला डिझाइन कशी बनवायची ते मी दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। तर आता मी इथं अस्तर घेतलेला आहे। आपल्याला जेवढी ब्लाऊजची उंची पाहिजे त्यापेक्षा 1 इंच प्लस करून उंची घ्यायची आहे। आता तुमची उंची जितकी असेल तुम्ही त्यामध्ये 1 इंच प्लस करा। आता इथं शोल्डर घ्यायची आहे। शोल्डर मी इथं 5.25 इंचाची घेतलेली आहे। तर इथं 3.25 इंच शोल्डर टाकून बाकीचा गळा टाकलेला आहे। आता तुमचा गळा उंची किती आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आणि आत आपण 3 इंचावर 1 खूण करून अशी सरळमध्ये रेष ओढलेली आहे। याचप्रमाणे तुम्ही रेष ओढून घ्या। आणि आपल्याला सरळमध्ये कट करायचा आहे। तुम्ही बघू शकता याच प्रकारे तुम्ही कट करून घ्यायचा आहे। हे बघा, आता खालचा जे गळ्याची साईड होती ती आपण कट करून घेतलेली आहे। जर समजत नसेल तर तुम्ही एक बाण देऊन घ्या। आता आपला मेन कपडा हा आहे, त्याच्यावर अस्तर ठेवायचा आणि बरोबर कट करून घ्यायचा आहे। आता मधल्या आकारासाठी मी इथं एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे। काटावर बघा, सोयीचं उलटं न होण्यासाठी आपल्याला सरळ सोयीच्या काटावर अस्तर ठेवून सरळमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। आता अगोदर शिलाई मारते वेळेस कमरेच्या साईडने मारायची, आपल्याला एकदम व्यवस्थित असं ठेवायचं आहे। कपडा इकडं तिकडं होणार नाही याची काळजी घ्या। आता सरळमध्ये शिलाई मारणं झाल्यानंतर इथं पलटी करून घ्यायचं आहे। कोपरा व्यवस्थित काढून घ्या आणि नंतर आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे। यावर एकदम फिनिशिंगनं आणि बारीक अशी टीप टाकून घ्या, म्हणजे आपलं ब्लाऊज एकदम छान असं सुंदर दिसेल। कोपऱ्यावर आल्यानंतर व्यवस्थित कोपरा आतला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि नंतर त्यावर शिलाई मारायची आहे। बघा, याच पद्धतीने तुम्ही शिलाई मारून घेऊ शकता। मी इथं गळ्याला लावायला पायपिंग आणलेली आहे। ही रेडीमेड पायपिंग आहे। बघा, रेडीमेड पायपिंग कशी लावायची ते पण इथं मी दाखवलेलं आहे। आता आपला कपडा त्या पायपिंगवर ठेवायचा आणि फक्त पायपिंग बाहेर दिसली पाहिजे या पद्धतीने आपल्याला ते शिवून घ्यायचं आहे। त्याच्यावर डबल एक टीप टाकून पुन्हा तयार करायचं आहे। हे दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत, बघू शकता। आता आपल्याला आतला कपडा तयार करायचा आहे। तर त्यासाठी मी हा कपडा घेतलेला आहे आणि त्याला अशा छोट्या छोट्या प्लेट द्यायच्या आहेत। प्लेट एकदम व्यवस्थित द्या, म्हणजे आपल्याला फिनिशिंगनं ब्लाऊज दिसलं पाहिजे। हे बघा, याच पद्धतीने तुम्ही प्लेट घेऊ शकता। आता ह्या दोन्ही साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। प्लेट व्यवस्थित घ्यायच्या, मधात कुठंच असं आपल्याला फोल्ड झालं नाही पाहिजे। दोन्ही साईडने असेच शिलाई मारून घ्यायची आहे। आता ह्या प्लेट झाल्यानंतर आपल्याला शिल्लकचं कापड असं व्यवस्थित कट करून घ्यायचं। आता आपला हे मधला कपडा आहे, त्याला आपल्याला दोन्ही बाजूने शिलाई मार्जिन कपडा लावून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे एक्स्ट्रा अस्तर असेल तर तुम्ही त्यातलंही काढू शकता। माझ्याकडे नव्हतं म्हणून मी दोन्ही साईडला असे थोडा थोडा कपडा लावून घेतलेला आहे। याच पद्धतीने तुम्ही अस्तर जर नसेल तर या पद्धतीने तुम्ही लावू शकता। हे बघा, सरळ करून घ्यायचं आणि जे आपण फोल्ड केले म्हणजे प्लेट घेतलेल्या कपड्यावर अस्तर असं उलट्या साईडने ठेवायचं आहे। सरळ कपडा ठेवलेला आहे, त्यावर आपण उलट्या साईडने अस्तर ठेवलेला आहे।
आता सरळमध्ये दोन्ही साईडनी शिलाई मारून घ्यायची आणि पलटी करून घ्यायचं. त्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची. दोन्ही साईडने दाबटीप टाकून घ्या. हे बघा, हे आपला आतला कपडा झालेला आहे. त्यालाही पाइपिंग लावून घ्यायची आहे. याच पद्धतीने तुम्ही पण पाइपिंग लावून घ्या. हा पार्ट झाल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडचे जे पार्ट आहेत ते व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे. आता आपण अस्तर जे जॉईन केलं होतं ते आपण बघू शकता. त्याच पद्धतीने त्याच्या अलीकडे अर्धा इंच असं ठेवून आपल्याला हे दोन्ही पार्ट त्याच्यावर ठेवून जोडून घ्यायचे आहेत. या पद्धतीने तुम्ही जोडून घ्या, शिलाई मारून घ्या. शिलाई मारते वेळी डबल शिलाई मारा, म्हणजे आपली शिलाई निसटणार नाही. पाठीमागला टक्स मारून घ्यायचा आणि आपल्याला इथं दोरीबंद लावायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोरीबंद लावू शकता. कपडा शिल्लक असेल तर कपड्याचे करा, नाहीतर रेडीमेड असेही भेटतात ते लावा. तर बघू शकता, हे खूप छान असं सुंदर ब्लाऊज पैठणी साडीचं दिसत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.